हॅलो एव्हरीवन. कुंभ राशीच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल. मी एक गुप्त बातमी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीपासून संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून हा व्हिडिओ ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते. तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखाने भरलेली आहे, पण आता तुमचे सर्व दुःख दूर होणार आहेत. तुमच्या कुंडलीतील मंगळ ग्रह आला आहे. तुमच्या कुंडलीतील संधी निर्माण होईल. तुमचे जीवन खूप मोठे होईल. तुम्हाला सांगते की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे. हा योग 70 वर्षातून एकदाच तयार होतो. या आधीच 70 वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. तर कृपया हे समजून घ्या, सावधगिरी बाळगा. काही वर्ष तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्हाला घाबरण्याचीही गरज नाही. आता तुम्हाला कशाचीही गरज लागेल. तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही चिंतेत आहात. गेल्या काही वर्षांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात. तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा जादू करून तुम्हाला फसवलं. तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही. आतून मजबूत आहात. आतून तुमचे देव किंवा देवीच्या आशीर्वादही तुमच्यासोबत आहे. देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत. शत्रूंची इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान होऊ शकत नाही. परंतु आता शत्रूच्या या वाईट युक्तीचा आणि त्यांच्या जादूचा परिणाम होणार नाही. तुमचे दैनंदिन जीवन व तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे. म्हणूनच आता तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा ते नेहमी उलट होते आणि तुमच्या मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात. तुमच्या आयुष्यात अनेक दुःखसुद्धा आलेले आहेत. तुमच्या आयुष्यात अशा घटना अनेक घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजू शकले नाहीत. तुम्हाला समजतच नाही की अचानक असं कसं घडलं असेल. असं काही घडायला नको होतं. तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागवू नका. मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे. तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही. तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेते. तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे आणि त्या 24 तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल. म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. गेल्या काही वर्षापासून ही व्यक्ती तुमच्या सर्वात मोठी शत्रू बनली आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही आणि प्रत्येक वेळी तू तुझ्या नशिबाला दोष दिला. प्रत्येक वेळी तुला वाटले की माझे नशीब वाईट आहे, नशीब माझ्या बाजूने नाही. नेहमी निराश झाले आहे. तुम्ही नेहमी सामोरे जावे लागले आहे. या कारणाने तुमचे नशीब तुमच्या मेहनतीवर कुठलीही कसर सोडली नाही. त्यामुळे नशिबाला दोष देणे थांबवा आणि त्या व्यक्तीशी तुमची नाते तोडून टाका. तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो आहे. कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू. मित्रांनो, कधीकधी तुमच्या जवळचे लोक असतात, तुमच्या जीवाचे शत्रू असतात आणि तुम्ही हे समजू शकत नाही. आज तुम्हाला या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू, कारण आता तुम्ही खूप सहन केले आहे. आम्हाला वाटते तुम्ही आनंदी असावे. म्हणून सत्य ऐकण्यापूर्वी या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी आमचा एक उद्देश आहे की आम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो
आम्ही सर्व शत्रू दूर करू शकतो. ती व्यक्ती दुसरी कोणीही नाही, तर ती अशी व्यक्ती आहे ती रात्रंदिवस तुमच्यासोबतच आहे. कधी कधी तुमच्या घरी येते. हो, माझा भाऊ आहे, तो माझ्या मामाचा मुलगा आहे, असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला आहे की हा शत्रू कोण माझे नातेवाईक नसावा. मी आहे. माझे सदिच्छा इच्छा आहे की तुम्ही तुमच्याबद्दल चांगला विचार करेल. परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडले. तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे. मकर राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते, पण तुम्ही तुमची कर्तृत्व चांगले ठेवले आहे. मग आता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. कोणीतरी सत्य सांगितले आहे, जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडके देतो. आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत. माणसाचे फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीने चालते. गेली काही वर्षे तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही, पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधी कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाही. तुम्ही कधीच कोणाची फसवणूक केली नाही. तुम्ही कधी कोणाशी खोटे बोलला नाही. कधी कोणाचं मन हिसकावून घेतलं नाही. हा तुमचा सर्वात मजबूत मुद्दा आहे. पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे. ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्याची काळजी करायची गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि मग ते तुमच्या पाया पडतील. मग ते तुमच्या पायाशी येतील व त्या डोक्यावर हात मारून माफी मागतील. ती वेळ तुमचीच असेल. तोपर्यंत तुम्ही थांबा. मकर राशीचे व्यक्तीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये मकर राशीतील कोण कोण आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात मागे लागली आहे. ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी व्हावे असे वाटत नाही. तुमच्यासाठी आयुष्य तर पुढे जाणे आहे. म्हणूनच तुम्हाला त्या टाळावे आणि व्यक्तीची काळजी घ्या, नाही तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याच वेळी देव तुम्हाला 24 तासात 3 मोठे चिन्ह देणार आहे. आता माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद येणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही वाढलेली दिसते. भरपूर पैसासुद्धा येईल. एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाण होऊन येईल. तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्ही याचा कधी विचारही केला नसेल. आता जे काही तुमच्या आयुष्यात येणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारी. तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल. मग तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका. तो तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल लोकांना सांगाल तर तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही. म्हणून हे तुम्हाला समजदारपणे व शांततेने समजून घ्यावे लागेल. तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही. पुढची चूक जी तुम्ही पुन्हा कराल म्हणजे मी तुमच्या जीवनात जे काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका. पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल तुमच्या आनंदाबद्दल, मग जग वेगळे होईल आणि अधिक चिंतित होईल की तो आनंद कसा, त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आणि मग तो आपल्या कामात शोधण्याचा प्रयत्न करतील. तुमचे काम तुमच्या आयुष्यात खराब करण्याचा प्रयत्न करते, पण नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून गोष्टी समजू शकणार नाही. तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाहीत. जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत तर मित्रांनो पुढे जाण्याची इच्छा ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा.